कर चालू कर. चला तर लक्ष द्या, आपण आता एक नवीन उपक्रम चालू केला आहे फिनिक्स अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. TCS IBPS पॅटर्ननुसार आपण फ्री लेक्चर्स देत आहोत विद्यार्थ्यांना. तर आज आपल्या लेक्चरचा पहिला दिवस आहे. मी मॅथ आणि रिजनिंग शिकवणार आहे. बाकीचा जो अदर स्टाफ आहे तो सायन्स, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे सगळे विषय शिकवेल. तर आपण आज जाणून घेऊ TCS IBPS पॅटर्ननुसार मॅथ आणि रिजनिंगमध्ये कोणते कोणते चॅप्टर्स येतात. जे चॅप्टर महत्त्वाचे आहे आपण तेवढेच चॅप्टर घेऊ. फक्त परीक्षा ओरिएंटेड आपण हा पोर्शन घेणार आहोत. आता लक्ष द्या, गणित व बुद्धिमत्ता याच्यामध्ये एवढे चॅप्टर आहे जे परीक्षेशी कामाचे आहे. पहिलं चॅप्टर आहे TCS असो किंवा IBPS, दोन्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण ह्या चॅप्टर्सचा अभ्यास करणार आहोत. तर लक्ष द्या, पहिला आहे टक्केवारी. टक्केवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हे तीनही एकमेकाशी संलग्न चॅप्टर आहे. सरळ व्याज, चक्रवाढ व्याजमध्ये मोस्ट ऑफ द टाईम दोन्ही गोष्टीतलं म्हणजे सरळ व्याजमधलं आणि चक्रवाढ व्याजमधलं पहिलं इंटरेस्ट दिलं असते, त्याच्यानंतरचं इंटरेस्ट म्हणजे 2 वर्षानंतरचं 3 वर्षानंतरचं इंटरेस्ट विचारले जाते किंवा मग इंटरेस्ट दिलं असते तर मुद्दल विचारली जाते. नफा तोटामध्ये एका दुकानदाराने इतक्या पर्सेंटनी ही वस्तू विकत घेतली, समोरच्या व्यक्तीला तितक्या पर्सेंटनं विकली, तो एक प्रकार येतो. त्यानंतर सरासरी. सरासरीमध्ये 2-3 प्रकारचे गणित आहेत. याच्यातला एक स्पेशल टाईप आहे म्हणजे एखादी बोट चाललेली आहे, त्याच्यामध्ये इतके व्यक्ती बसले आहे, त्या बोटीतून नावाड्याचं वजन वजा केलं किंवा नावाड्याचं वजन ॲड केलं तर त्याची सरासरी किती होते, अशा प्रकारचे गणितं सरासरी देतात. किंवा मग एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थी बसलेले आहे, त्या विद्यार्थ्यांमधून त्या शिक्षकाचं वजनाची सरासरी 0.25 आहे किंवा 0.25ने वाढवली तर पूर्ण विद्यार्थ्यांचं सरासरी वजन किती, अशा प्रकारचे गणितं सरासरीत येतात. सरळ रूप देणे म्हणजे सिम्प्लिफिकेशन, सरळ भाषेत बॉडमॉस, मराठी माध्यमात त्याला कंचे भागू बेव असं म्हटलं जाते. वयवारी चॅप्टर फार महत्त्वाचा आहे TCS IBPSसाठी. काम, काळ व वेग याच्यात माणसे, दिवस जे गणित आहे, 1 मजूर 30 दिवसात एवढं काम करू शकते तर 12 मजूर तेच काम किती दिवसात करेल किंवा 1 मजूर तेच काम किती दिवसात करेल, अशा प्रकारचे गणितं याच्यात येतात. ट्रेनवरील गणितामध्ये 3 ते 4 टाईप्स आहे. त्यामध्ये पहिलं टाईप मोडतो ट्रेन सरळ डायरेक्शननं जात आहे किंवा एखाद्या वस्तूला, खांबाला, पुलाला किंवा बोगद्याला ओलांडून जात आहे. 2 ट्रेन समान दिशेनं चाललेले आहे, अशा प्रकारचे गणितं त्याच्यात येतात. त्याच्यानंतर बोटवरील गणिते, स्टीमवरील जसं ट्रेनचं आहे तसंच सेम बोटवरील गणित आहे. फक्त फरक एवढाच आहे, बोटमध्ये जसं ट्रेनच्या गणितामध्ये आपण 5/18 किंवा 18/5 कन्सिडर करतो, ते घ्याच लागते. ते का घेतो, काऊन घेतो, त्याचं डेरिवेशन कसं आलं, त्याची निर्मिती कशी झाली, ते सर्व आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत ट्रेनवरील गणितात. आता बोटवरील गणितामध्ये तो पोर्शन येत नाही. त्यानंतर मध्यक व बहुलक, मीन, मीडियन आणि मोड ह्या 3 प्रकारचे गणितं याच्यात. मध्यक व बहुलक हे तलाठीच्या अगोदर जे DMERचं वगैरे एक्झाम झालं होतं त्याच्यात विचारण्यात आले होते, त्यानंतर विचारले नाही. पण आता जे रिसेंटली एक एक्झाम झाली फॉरेस्टची म्हणा किंवा राज्य उत्पादन शुल्कची, त्याच्यात काही शिफ्टला हा गणित होता, त्याच्यामुळे हे गणित कामाचे आहे. हे झाले गणिताचे चॅप्टर. त्याच्यानंतर आपण पाहू आपण बुद्धिमत्तेत कोणते चॅप्टर येतात. बुद्धिमत्तेत येतात सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा म्हणजे पांढऱ्याला निळा म्हटलं, निळ्याला काळा म्हटलं, पिवळ्याला हिरवा म्हटलं तर सूर्याचा रंग कोणता, अशा प्रकारची जी सांकेतिक भाषा, त्याच्यातही 4-5 प्रकारचे टाईप आहे ते याच्यात येतात. त्यानंतर बैठक व्यवस्था आहे. सिटिंग अरेंजमेंटमध्ये जर विचार करायला गेला तर TCS एकदम बेसिक सिटिंग अरेंजमेंट विचारते, म्हणजे 4 लोकांची असो, 6 लोकांची असो किंवा 8 लोकांची असो. पण त्याच जागी जर IBPSचा विचार करायला गेला तर समोरचा व्यक्ती अंदर बघत आहे आणि बाहेरचा व्यक्ती, त्याच्या अपोजिट साईडचा व्यक्ती बाहेर, म्हणजे एक अंदर एक बाहेर, अशी वाली सिटिंग अरेंजमेंट IBPSला फार आवडते. त्यानंतर आकृत्या पूर्ण करणे, 3 ते 4 आकृत्या दिल्या राहील, त्यानंतरची आकृती कोणती, अशा प्रकारचं एक पोर्शन येतो. श्रेणी पूर्ण करणे म्हणजे सिरीज दिली राहते, 1, 3, 5, 7, 9, त्यानंतरची सिरीज पूर्ण करणे. रक्तसंबंध, ब्लड रिलेशनवरचं एक चॅप्टर आहे, तेही आपण पाहणार आहोत. पझल पाहू. कंपॅरिझन ऑफ रँक्स, याच्यावर हमखास प्रश्न ते कंपॅरिझन ऑफ रँक्सवर एकदम सोप्या भाषेत आपण पाहणार आहोत तो चॅप्टर. सिलोगिझम म्हणजे वेन डायग्राम, तर्क व अनुमान म्हणतात त्याच्यात. कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका. डिस्टन्स अँड डायरेक्शन आहे. नंबर अल्फाबेट सिरीज आहे. तर आज आपण नंबर अल्फाबेट सिरीजपासून सुरुवात करूया. तर लक्ष द्या,
अल्फा न्यूमेरिकल सिरीज म्हणजे नंबर अल्फाबेटची जे कंबाईन सिरीज असते, हा चॅप्टर मॅथमध्येही मोडतो आणि रिझनिंगमध्येही मोडतो, म्हणून आपण कंबाईन चॅप्टर सुरू करतो. आता तुम्ही व्हिडिओ झाल्यावर तुम्ही खाली कमेंट करा की मॅथ्सची एक समान सिरीज चालू करायची म्हणजे कंटिन्यू हप्ताभर मॅथ घ्यायचं की एक लेक्चर मॅथचं आणि एक लेक्चर रिझनिंगचं घ्यायचं, हे तुम्ही कमेंट करा. म्हणजे त्या हिशोबानं आम्हाला मॅनेजमेंट करायला बरं होते. तर हे सिरीज घेत असताना लक्षात ठेवायचं कधीही, सगळ्यात पहिले ABCD लिहून घ्यायची आपल्या पेपरवर. जर पेपर कोणकोणत्या सेंटरवर 10 मिनटं अगोदर जर हे देत असेल आपल्याला का म्हणते त्याला रफ शीट देत असेल, तर पहिलेच 10 मिनटं असताना ABCD लिहून घ्यायची. ABCD लिहिल्यावर त्याच्या खाली नंबर कशा प्रकारे लिहायचे पहा, मी सांगतो. AB लिहिण्याचा क्रम असाच ठेवायचा, लिहिण्याचा क्रम चुकता कामा नये. M पर्यंत, A पासून ते M पर्यंत इथं लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर N पासून इकडे वापस यायचं. N O P Q R S T U V. हा क्रम लिहून घ्यायचा रफ शीटमध्ये आणि त्याला नंबरिंग करून ठेवायची. नंबरिंग केल्याने पुष्कळदा आपल्या फायद्याचं असते. तर नंबरिंग करताना एक मिनिट थांबा. 1 2 3 4 5 6 7 8. अशा प्रकारे नंबरिंग करायची. 1 पासून तर 13 पर्यंत M असं M लिहून घ्यायचं. इथे Mच्या खाली बरोबर N आला पाहिजे. आता याचा फायदा कसा होते, कधी कधी ही पेअर दिली असते, ही पेअर दिली असते, ही पेअर दिली असते आणि त्याच्या पुढची पेअर विचारली असते. म्हणजे काय होईल तुम्हाला डायरेक्ट समजेल का Bच्या खाली Y आहे, Dच्या खाली W आहे, Fच्या खाली U आहे. तर नंतर जर त्यांना पेअर विचारली तर आपण डायरेक्ट लिहू शकतो Hच्या खाली S आहे. अशा प्रकारे नंबर सिरीज असते, त्यालाच म्हणते अल्फा नंबरिक सिरीज. कधी कधी तुम्हाला ABC दिलं राहील, ABC आणि डायरेक्ट ABC नंतर 4 नंबर दिला राहील. जर दुसरं दिलं राहिलं EFG नंतर 8 नंबर, तर आपण लॉजिक लावू शकतो. ABC हा नंबर कशाचा आहे, हा नंबर आहे Dचा. EFG हा नंबर आहे Hचा आणि त्यानं पुढची सिरीज विचारली तर मग तुम्ही काय कराल, त्याच्यात G नंतर H सोडून द्याल, IJK आणि Lचा नंबर. म्हणजे याच्यात उत्तर काय येईल, IJK आणि Lचा नंबर किती आहे 12. तर असं त्याचं उत्तर येईल. कोणी पाठ करते, पाठही होते. आता आमच्या जर तुम्ही पुष्कळदा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला डायरेक्ट माहीत होते 13 नंबरवर M आहे, 25व्या नंबरवर काय आहे, 25व्या नंबरवर Y आहे, 26वर Z आहे. हे तोंडपाठ होऊन जाते. तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितक्या तुमच्या कामाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट आणखी, TCSचा विचार करताना TCS 4 ऑप्शन देते. त्याच्यामुळे तुक्का लावायचा असला किंवा विचार करायचा असला, एलिमिनेट द ऑप्शन करायचे असले तर इझिली करता येते. आणि 1-2 ऑप्शन जर सारखे असले, आता जसं इथं आपण न पाहिलं IJK 12, तुम्हाला जर इथं I नसताच तुम्हाला माहीत होतं, इथं पहा 4 8 इथं जर 12 नसता, इथं 13 14 15 असे 4 ऑप्शन असते. तुम्ही काय विचार केला असता, 4 नंतर 4चा फरक आहे 8, 8त पुन्हा 4 मिसळले म्हणजे किती झाले 12. पण याच जागी जर इथं 11 असता तर हे IBPS मध्ये 5 ऑप्शन असते. हा फरक आहे. IBPSचा हाच एक प्रॉब्लेम आहे, 5 ऑप्शन असते आणि मोस्ट ऑफ द टाईम 5वा ऑप्शन नन ऑफ दिस किंवा नन ऑफ द अबाव असते. त्याच्यामुळं पुष्कळशा पुराणला असं वाटते की नन ऑफ दिस आहे म्हणजे हा उत्तर आहे, पण असं होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ऑप्शनच्या याच्यातून जर जात असाल तर तुम्हाला प्रॅक्टिसची पुष्कळ आवश्यकता आहे. आणि ह्या चॅप्टर किंवा मॅथ रिजनिंगचा जर विचार केला तर मोस्ट ऑफ द टाईम आउट ऑफ द मार्क भेटतात. ठीक आहे. तर आपण आता गणिताकडे वळू. जे गणित आपण स्लाईडमध्ये घेतले आहे, गणित अशाच प्रकारचे घेतले आहे जे परीक्षेत येतात. परीक्षेत येण्याचे पुष्कळ चान्सेस आहे. आता ज्यात आगामी येणाऱ्या सरळ सेवा आहे, न्यायालयाची भरती आहे, त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिकेची नागपूर वैद्यकीय याची जी भरती निघाली आहे ती एक आहे, अन्न पुरवठाची भरती आहे. ह्या सगळ्या भरतीसाठी हा जो पॅटर्न आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर आपण आता प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न काय म्हणते, अक्षरांच्या खालील क्रमांमध्ये लगेचच आधी एक स्वर असणारे आणि लगेचच नंतर स्वर असणारे असे किती स्वर आहे म्हणते.
आता स्वर म्हणल्यावर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे इंग्लिशमध्ये 5 स्वर आहे, ए ई आय ओ यू, बरोबर आहे. तर ह्या हे झाले स्वर, आणि याच्या व्यतिरिक्त जे 25 उरले आहे, 25 उरले आहे की 20 उरले आहे, 20 उरले आहे, सॉरी 21 उरले आहे, तर ते काय झाले, व्यंजन झाले, बरोबर आहे. तर आता आपले स्वर कोणते आहे, ए, बघा स्वर कोणते आहे आपले, ए ई आय ओ यू, हे 5 स्वर आहे आपले. हे सगळ्यांना माहीत असेल, चौथ्या 5व्या वर्गात किंवा 6व्या 7व्या वर्गात बेसिक आहे. प्रश्न का म्हणते पहा. आता ह्या प्रश्नात पुष्कळ वेळ जाण्यासारखा आहे नाही, आउट ऑफ मार्क भेटते. आधी एक स्वर आहे आणि लगेचच एक स्वर आहे, म्हणजे काय म्हणताय तो, इथं एक स्वर आहे, मधात काहीतरी शब्द आहे आणि इथं एक स्वर आहे, असे असणारे किती स्वर आहेत म्हणते. म्हणजे मधात काय पाहिजे, स्वर, म्हणजे पहिलेही स्वर आहे, मधातही स्वर आहे आणि नंतरही स्वर आहे, म्हणजे 3 स्वर कंटिन्यू असणारे किती शब्द आहे. तर आपले स्वर ठरवून आहे, 5 स्वर आहे, ए ई आय ओ यू. पाहू आपण याच्यात किती स्वर आहे. पहा, ए ई आय ओ यू हा एक पहिला पोर्शन झाला, ठीक आहे. हा नाही होऊ शकत, ए यू आहे, इकडे जी आहे, यच आहे, नाही होत. त्यानंतर आय ई आय, हा आहे, आय ओ आय ई आहे, बरोबर आहे. ए ई आय ओ यू हा एक पोर्शन बसते. त्यानंतर इथे एक दिसत आहे, ए ओ यू, बरोबर आहे. झाले का, 3च आहे का, काय आहे पुन्हा, इथं ए ई आहे पण इकडे क्यू आहे, इकडे पी आहे, नाही होणार. इकडे डब्ल्यू, इथं ई आहे, इथे डब्ल्यू आहे, नाही होत. पुन्हा एकदा पाहून घ्या, हा एक पोर्शन आहे. ई इथं पहा, ई आर टी, आर टी इकडे पाहिजे होता असा, आर आणि टी हे मिटून टाका इथून. तर 3च पोर्शन आहे, आय ए आय ओ. त्यानंतर ए यू तर नाही, टी नाही आहे आणि एच नाही, इथं बनू शकत होता जर एक असता तर. ओ आय ई हा एक बनतो, ए ओ यू एक बनतो, बरोबर आहे. 3 बनन का 4 बनन, 4 नाही बनू शकत का, इथेही ए आहे ना, मग ए ए ओ यू होते, ए ए ओ एक होते ना. याले जर ए मधातल्याला जर कन्सिडर केला तर आधी एक स्वर आहे, नंतर एक स्वर आहे ना, मग 4 व्हायला पाहिजे त्या हिशोबानं. ऑप्शनमध्ये पहा 4 आहे का, तर आहे, 3 नंबरचा ऑप्शन आहे हे 4. इथं कन्फ्यूज केलं आहे पोरांना, काय वाटतं हां एकच आहे, अरे पण याच्या तो काय म्हणते आधी एक स्वर पाहिजे आणि नंतर एक स्वर पाहिजे, तर एक स्वर आहे ना मधात, ऑप्शन क्रमांक काय येईल, 4. पुढचा प्रश्न पाहू. खालील क्रम काळजीपूर्वक वाचा आणि त्या खालील प्रश्नाचे उत्तर द्या. ही एक शृंखमालिका दिली आहे. वरील क्रमांमध्ये अशी किती अक्षरे आहे, किती अक्षरे म्हणले आहे, अशी किती अक्षरे आहे ज्यांच्या लगेचच नंतर एक समसंख्या आहे आणि ज्यांच्या लगेचच आधी एक विषम संख्या आहे. म्हणजे नंतर समसंख्या, आधी विषम संख्या आणि मधात काय पाहिजे म्हणते, ज्यांच्या लगेच आधी एक विषम संख्या आणि मधात काय येईल, मग त्यानं अक्षरे विचारली आहे ना. हे बघा, वरील क्रमामध्ये अशी किती अक्षरे आहे, म्हणजे इथं काय येईल, अक्षर. आता अक्षर पाहायचं पहिले, अक्षर कुठं आहे, हे इथं आहे, पण याच्या आधी विषम संख्या नाही आहे, समसंख्या नाही आहे. आता हे वाला पहा, याच्यातही बसत नाही. 5 अक्षर आहे, पण याच्या आधी विषम आहे, नंतरही विषम आहे. आता हे वाला पहा, 3L4 मधात अक्षर आहे, इकडच्या हातावर विषम संख्या आहे, बरोबर आहे, इकडच्या हातावर समसंख्या आहे. हे एक पहिली पेअर झाली. त्याच्यानंतर अजून कोणती पेअर आहे, हे एक पेअर दिसत आहे, 3D8 मधात अक्षर आहे, त्याच्या आधी एक विषम संख्या आहे, नंतर एक समसंख्या आहे. ए आहे, हा ए बसते, पण इकडेही सम आहे, इकडेही सम आहे, बरोबर आहे. तर आता पहा किती पेअर बसत आहे, इथं कुठंच बसत नाही आहे. सरळ अशा वेळी का पाहता, समसंख्या पाहून घ्यायच्या कुठं आहे. इथे एक समसंख्या आहे, इथे एक समसंख्या, इथे एक समसंख्या, बरोबर आहे. मग समसंख्या अक्षर विषम संख्या हे बसत नाही, समसंख्या अक्षर विषम संख्या हा एक पोर्शन बसतो याच्यात आणि हा एक पोर्शन बसतो, बरोबर आहे. म्हणजे किती आहे, 2च आहे. तर ऑप्शन क्रमांक किती, 3. जर तुम्हाला ह्या स्लाइड्स पाहिजे असेल तर आमचा टेलिग्रामचा चॅनल आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा, तुम्ही सर्च करा. कराडे सरचं फोटोवाला एक चॅनल आहे आणि एक दोन्ही चॅनलवर सरचा फोटो आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यात तुम्हाला ह्या स्लाइड्स किंवा जर काही नोट्स असल्या तर त्या PDF स्वरूपाच्या नोट्स त्या याच्यात भेटून जाईल चॅनलवर. ठीक आहे, पुढं पाहू. बघा, खालील अक्षरमालिकेत असे किती व्यंजने आहेत ज्यांचा आधी व्यंजन येतात परंतु नंतर व्यंजन येत नाही. मगाशी का पाहिलं होतं आपण ना, ज्यांच्या आधी स्वर येतात. स्वर का होते, ए ई आय ओ यू हे 5 स्वर वगळता
जे उरलेले 21 व्यंजन आहे आता त्यांचा विचार केला इथे. अक्षरमालिकेत असे किती व्यंजने आहे म्हणजे मधात काय येईल, मधात येईल व्यंजन ज्यांच्या आधीही व्यंजन. असे किती व्यंजने आहेत ज्यांच्या आधीही व्यंजन आहे परंतु नंतर व्यंजन येत नाही. म्हणजे इथंही व्यंजन येईल पण इथं व्यंजन येणार नाही. मग सरळ गोष्ट आहे, व्यंजन येणार नाही म्हणजे स्वर येईल. म्हणजे आपल्याला काय पाहायचं आहे, 2 व्यंजन 1 स्वर. व्यंजन पण 21 आहे, स्वर 5च आहे. मग त्यापेक्षा आपण डायरेक्ट स्वर शोधू ना पहिले. पहा स्वर कुठं आहे, हा इथं स्वर आहे. स्वर आहे बरोबर आहे. स्वर हा एक व्यंजन, हा एक व्यंजन आणि स्वर हे एक पेअर बसत आहे. त्यानंतर ओ, हे बघा हा एक व्यंजन, हा एक व्यंजन आणि हा स्वर. ओ स्वर आहे ना, 2 झाले. त्यानंतर आय यू ए हे नाही बसत, हा बसते पण डी टी आय. हा एक व्यंजन आहे, हा एक व्यंजन आहे, हा स्वर आहे. आय स्वर आहे ना, झाले. हे एक झाली पेअर. त्यानंतर एफ डी ए हाही बसते. हा एक व्यंजन, हा एक व्यंजन, हा स्वर आहे. हा पी एल ई, ई स्वर आहे. एक व्यंजन स्वर. हा इथे एक बसते डी एफ ई, व्यंजन व्यंजन स्वर. किती झाले, 1 2 3 4 5 6. हे 2 नंबरचं ऑप्शन येईल 6. तर अशा प्रकारचे प्रश्न असतात, बेसिक असतात. काही काही हार्डही प्रश्न आपण टाकले आहे याच्यात दोन्ही फॉर्मॅटनुसार. पुढं पहा. दिलेली संख्या चिन्ह मालिका पहा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. अशा किती समसंख्या आहेत डावीकडून उजवीकडे. जर दिली आहे डावी बाजू उजवी बाजू तर ही कन्सिडर करायची. नाही तर मग जिथं आपण बसला आहोत त्याच्या साईड, आपला डावा हात म्हणजेच डावी बाजू, आपला उजवा हात म्हणजे उजवी बाजू. कधी कधी हे दिले राहत नाही पण आता दिले आहे. आणि जर इथं उजवी बाजू असेल आणि इथं डावी बाजू असेल तर ह्या गोष्टी केअरफुली लक्ष द्यायच्या. कारण की ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमचे मार्क घेऊन जाऊ शकते. 2 मार्क, जर एक प्रश्न चुकला तर 2 मार्क जातो. 2 मार्कानं पोस्टही जाऊ शकते. लक्ष द्या. अशा किती समसंख्या आहेत डावीकडून उजवीकडे, म्हणजे इकडून इकडचा विचार करायचा आहे. उजवीकडे ज्यांच्या लगेचच अगोदर अक्षर येतो आणि लगेचच नंतर चिन्ह येते. म्हणजे मधात समसंख्या पाहायला लागेल, त्याच्या लगेचच अगोदर अक्षर येते. अक्षर म्हणजे इंग्लिशचं अल्फाबेट. म्हणजे आपलं सिक्वेन्स काय होईल, एक अक्षर आधी, त्याच्यानंतर समसंख्या. अशा किती समसंख्या आहे म्हणते तो, ज्यांच्या लगेचच अगोदर अक्षर येतो आणि लगेच नंतर चिन्ह येते. लगेच नंतर चिन्ह येते. मग आपण सरळ समसंख्या शोधू. पहिले समसंख्या कोणती आहे, 8 आहे. हे एक पेअर आहे पहा. सॉरी 8 आहे पण 8च्या अगोदर अक्षर नाही आहे, चिन्ह आहे. ही पेअर बनणार नाही. नंतरची समसंख्या कोणती आहे, ही आहे एक. 6 दिसत आहे. 6च्या अगोदर अक्षर आहे आणि नंतर चिन्ह आहे. बरोबर आहे, ही एक पेअर झाली. त्यानंतर 8 समसंख्या आहे, 8च्या अगोदर अक्षर आहे नंतर चिन्ह आहे. तर ह्या दोनच पेअर बनत आहे इथं. बाकी समसंख्या 8 आहे 6. मग 6च्या अगोदर चिन्हही नाही, 6च्या अगोदर अक्षर नाहीच आहे ना. 8च्या अगोदर, इथं 8 समसंख्या आहे पण त्याच्या अगोदर काय चिन्ह आहे. त्यानंतर 4च्या अगोदर संख्या आहे. इथं बघा 6च्या अगोदर अक्षर आहे नंतर चिन्ह आहे. 8च्या अगोदर अक्षर आहे नंतर चिन्ह आहे. इथं विषयच नाही. तर मग किती उत्तर यायला पाहिजे याचं, 2. आता लक्ष द्या, घाई गडबडीत उत्तर आलं म्हणून 2 पर्याय मारू नका. 2 पर्याय असलेलं उत्तर मारा. हे बघा तुम्हाला कन्फ्यूज करायसाठी ऑलरेडी 4 नंबरवर 2 टाकला. तुम्ही काय करता घाई गडबडीत, यस 2 आलं ना, 2 म्हणजे 2 मारून येता परीक्षेत 2. जेव्हा रिस्पॉन्स शीट येते तेव्हा समजते का माझी छोटीशी सिली मिस्टेक झाली. उत्तर आलं होतं, तुम्हाला उत्तर आलं ना, 2च पेअर भेटला तर प्रश्न एकदम सोपं होतं. तुम्ही काय करता घाई गडबडीत 2 नंबरचं उत्तर मारता. म्हणून पाहताना ऑप्शनमध्ये पाहायचं का 2 नंबर कुठं आहे. समजलं. तर याचं उत्तर काय येईल, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, 2 ऑप्शनवर 2 वाला. त्यानंतर खालील अक्षरांचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. असे किती स्वर आहेत ज्यांच्या प्रत्येकाच्या आधी व्यंजन आणि नंतर लगेच व्यंजन आहे. म्हणजे मधात स्वर राहील, आधी व्यंजन नंतर व्यंजन. आपण स्वर शोधू याच्यात किती आहे. पहा, ओ स्वर आहे, आधी व्यंजन आहे नंतरही व्यंजन आहे. ए स्वर आहे, आधी व्यंजन आहे नंतर व्यंजन आहे. आय स्वर आहे, त्याच्या आधी व्यंजन आहे नंतर व्यंजन आहे. यू स्वर आहे, बरोबर आहे, आधी व्यंजन आहे पण नंतर व्यंजन आहे का, नाही आहे. आय स्वर आहे. ठीक आहे. आता आय जर कन्सिडर केलं तर आधी स्वर आहे. आय जर स्वर आधी स्वर आहे नंतर व्यंजन आहे, नाही जमणार. दुसरी पेअर नाही. मग डी सी व्यंजनच आहे, एम आर ई हे व्यंजन आहे. ई स्वर आहे पण त्याच्या अगोदर व्यंजन आहे पण नंतर सिरीजच संपली ना, तर किती पेअर भेटत आहे आपल्याला, 1 2 3. तर पहा
3 नंबरचा ऑप्शन कशात आहे? पर्याय क्रमांक 1. घाई गडबडीत 3 नंबरचा ऑप्शन मारून याचं नाही, 3 नंबरच्या ऑप्शनवर 4 पर्याय म्हणजे 4 पेअर आहे असं त्याचा अर्थ होती. तर आपल्याला किती पेअर भेटत आहे? 3च पेअर भेटत आहे. तर पहिलं ऑप्शन समजत आहे? कमेंट करा खाली, जर काही मिस्टेक्स असतील तर त्या सांगा. आणि सिरीज कशी घ्यायची आहे, म्हणजे कंटिन्यू रिझनिंग घ्यायची की कंटिन्यू मॅथ घ्यायची? तर हा चॅप्टर दोन्ही ठिकाणी मोडतो, मॅथ आणि रिझनिंगमध्ये. म्हणून हा लेक्चर अपलोड झाल्यावर तुम्ही त्याच्या खाली कमेंट करा की जर तुम्हाला मॅथ्सची सिरीज कंटिन्यू पाहिजे असेल तर मॅथ्सची सिरीज कंटिन्यू घेऊ, आणि रिझनिंगची सिरीज जर कंटिन्यू पाहिजे असेल तर मग रिझनिंगची कंटिन्यू घेऊ. फक्त तुम्ही खाली कमेंट करत चला आणि प्रतिक्रिया कळवा. आता हा प्रश्न पहा, 1 मिनिट. खालील मांडणींचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. डावी बाजू दिली आहे, उजवी बाजू दिली आहे. वरील मांडणीमध्ये लगेच नंतर स्वर असणाऱ्या आणि लगेच आधी समसंख्या असणाऱ्या अशा किती संख्या आहे? म्हणजे एखादी संख्या पाहायची, तिच्या अगोदर समसंख्या असली पाहिजे आणि नंतर स्वर असला पाहिजे. मग आपण पहिले स्वर पाहू का, तिच्या अगोदर स्वरच्या अगोदर संख्या आणि त्याच्या अगोदर समसंख्या आहे का? स्वर कोणता आहे आपला? ई आहे. हे बघा, ई भेटला इथं. ईच्या नंतर लगेचच आधी समसंख्या आणि नंतर का पाहिजे म्हणते? लगेचच नंतर स्वर. अशा किती संख्या आहे? सॉरी, वरील मांडणीमध्ये लगेचच नंतर स्वर, लगेच नंतर का आहे? स्वर आहे, आणि लगेचच आधी समसंख्या आहे. इथं समसंख्या. असे किती अक्षर आहे? म्हणजे अक्षर पाहावं लागेल, अक्षरच्या आधी समसंख्या आणि नंतर स्वर. तर पहिले अक्षर पहा, पहिले समसंख्या पहा कुठं आहे. इथं समसंख्या आहे. समसंख्याच्या आधी काय आहे? समसंख्या आहे ना, भेटली ना. समसंख्यानंतर अक्षर आहे, पण त्याच्यानंतर स्वर नाही ना. यस स्वर आहे का? नाही आहे. आता ई स्वर आहे, तर ईच्या अगोदर अक्षर पाहिजे होतं, अक्षर नाही आहे, संख्या आहे. त्याच्यानंतर परत पहा झाला समसंख्या. हां, समसंख्या भेटली आपल्याला 6 नंबरची समसंख्या आहे, पण इथं पुढं 2 आहे. त्याच्यानंतर काय पाहिजे होतं? स्वर पाहिजे होतं. पण इथं पहा, इथंही नाही बसत आहे. हां, इथं काय आहे? 4 एक्स आहे. इथं अक्षर आहे, इथंही नाही आहे. समसंख्या. हां, हे एक समसंख्या आहे, नंतर अक्षर आहे. अंक विचारलाय की अक्षर विचारलाय? अशा किती संख्या आहे? म्हणजे मधात एखादी संख्या आली, एक संख्या मधात येईन, ठीक आहे. त्याच्या लगेचच आधी काय येईन? समसंख्या. इथं येईन समसंख्या, आणि त्याच्यानंतर येईन स्वर, म्हणजे स्वर शेवटी येईल. तर जर स्वरचा विचार करायला गेला तर इथं ई आहे, ईच्या अगोदर संख्या आहे, पण त्याच्या अगोदर समसंख्या नाही आहे. हे कटलं. पुन्हा स्वरचा विचार करायला गेला, त्याच्या अगोदर संख्या आहे, पण त्याच्या पहिले समसंख्या नाही आहे. आता यूचा विचार जर केला तर यूच्या अगोदर स्वर आहे, त्याच्या अगोदर संख्या बी आहे, आणि त्याच्या पहिले समसंख्या बी आहे. बरोबर आहे? अरे, यूचा विचार केला तर यू काय आहे? स्वर आहे. स्वरच्या अगोदर काय म्हणते? कोणतीही संख्या असू शकते ना, पण त्या संख्याच्या आधी समसंख्या असली पाहिजे. 6 समसंख्या आहे. त्याच्यानंतर इथं पहा, ए आहे, एच्या अगोदर संख्या आहे, पण त्याच्या पहिले समसंख्या नाही आहे. नंतर यूच्या पहिले ए आहे, समसंख्या नाही. बी पाहत, स्वर पहा डायरेक्ट. स्वर कुठं आहे? ई आहे. ईच्या पहिले समसंख्या पाहिजे होती, ईच्या पहिले संख्या पाहिजे, त्याच्या अगोदर समसंख्या पाहिजे. ती पेअर नाही बसत आहे. त्याच्यानंतर ए आला, ए भेटला आपल्याला. एच्या पहिले संख्या आहे आणि त्याच्या अगोदर समसंख्या आहे. दिसली? ए हा स्वर, त्याच्या अगोदर संख्या आणि त्याच्यानंतर समसंख्या, म्हणजे 8 आलं. आता आय पहा, आयच्या अगोदर समसंख्या आहे, त्याच्या अगोदर समसंख्या, मग ही पेअर बनायला पाहिजे. बरोबर आहे? बरोबर आहे का? आय स्वर आहे, त्याच्या अगोदर संख्या. त्यानं असं नाही म्हटलं ना समसंख्या की विषम संख्या, फक्त संख्या. मग ते सम असू शकते का विषम, पण त्याच्या अगोदर समसंख्या असली पाहिजे. त्याच्यानंतर इथं संपलं. ओ आहे, ओच्या अगोदर संख्या आहे, त्याच्या अगोदर समसंख्या आहे. म्हणजे किती पेअर बसत आहे? 1 2 3 4. 4 असणारे किती? 4 असणारा ऑप्शन कुठं आहे? 4 असणारा ऑप्शन आहे 2 नंबर. पूर्ण ऑप्शन शफल केले आहे, कारण की तुम्ही 4 नंबर घाईगडबडीत 4 नंबरचा ऑप्शन मारून त्याच्यात 3 पर्याय दिला आहे. ठीक आहे. पुढं, अर्थपूर्ण मालिका बनवण्यासाठी रिकाम्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. आता याच्यात पहिले पाहायचं अक्षर किती दिले आहे. आता आपण मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19.
19 दिले आहे तर गट पडू शकत नाही. इथं जर एखादा शब्द असता 20 तर आपण 4चे 5 गट किंवा 5चे 4 गट बनवले असते. तर आता पहा लॉजिक कसं शोधायचं याच्यात. आर नंतर रिकामी जागा दिली आहे, पण इथं 2 ठिकाणी काय दिसते, आर नंतर यस बी आहे, इथंही आर नंतर यस आहे. तर इथं काय येईल, इथं यस घ्यायचं. बरं इथं लिहितो डायरेक्ट खाली. पहिल्या ह्याच्यात यस येईल, पहिल्या ह्याच्यात. नंतर यस नंतर पी इथं दिसत आहे, यस नंतर पी इथं दिसत आहे. मग यस नंतर पी कुठं आहे, हे इथं आहे. आणि तसा ऑप्शन असणारं पाहता, पूर्ण नाही सोडवत बसायचा, तेवढा वेळ नसते आपल्याजवळ. यस नंतर पीवाला ऑप्शन एकच आहे 3 नंबरचं. यस नंतर पी आहे, इथं यस नंतर पी येईन, इथं क्यू नंतरही पी येईन. 1 मिनिट, 1 2 3 4, 1 2 3 4 5 आहे, कुठेतरी एक सुटला आहे. 1 2 3 4 कोणता, हा हा 1 2 3 हा हां इथं येते. तर बरोबर आहे. पहा यस नंतर इथं यस नंतर कुठं आहे, हां यस नंतर पी आहे, म्हणजे इथं यस नंतर पी येईल, इथं यस नंतर पी येईल. बा डबल पी आहे, इथं एकच ऑप्शन आहे तसं. आर क्यू, क्यू नंतर आर आहे, हे क्यू नंतर आर इथेही दिसत आहे, म्हणजे इथं क्यू नंतर आर येईल. आणि टी नंतर काय आहे, टी नंतर क्यू आहे, तर टी नंतर क्यू इथं दिसत आहे. ठीक आहे, हे इथं हे पाहिजे होती, ते टायपिंगमध्ये थोडं झालं असेल प्रॉब्लेम. त्याच्यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल असा पर्याय शोधा. पहा काय म्हणते, फुटवर्क दिला आहे, काही लॉजिक त्याच्यात. पहा लॉजिक कसं आहे, पहिला शब्द शेवटचा केला आहे, शेवटचा शब्द पहिला केला आहे, बाकी तशाने तसंच ठेवलं आहे. बघा यफ शेवटी घेतला, के पहिले घेतला, आपणही तसंच करू. के शेवटी घेऊ, के शेवटी घेतला तर के इथं येईन आणि यफ इथं येईन. असं ऑप्शन आहे का, हे एकच ऑप्शन आहे 3 नंबरचं शॉर्टकट. तेवढा नाही विचार करायचा, पहिले अक्षर पाहायचे कधी. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी जास्त तुम्हाला लवकर समजते का दिला आहे याच्यात. नंतर दिलेल्या अक्षर संख्या चिन्हांची मालिका पहा आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. डावीकडून उजवीकडे लगेचच आधी एक संख्या असलेली आणि लगेचच नंतर एक संख्या असलेली अशी एकूण किती चिन्हे आहे. म्हणजे मधात चिन्ह राहील, आधी एक संख्या नंतर एक संख्या. डायरेक्ट पाहू आपण. चिन्ह आहे, आधी एक संख्या आहे नंतर एक संख्या, हे एक पेअर आहे. हा चिन्ह आहे पण दोन्ही अक्षर आहे, स्किप करा. हा एक चिन्ह आहे पण इकडे अंक आहे, अक्षर म्हणलं आहे का अंक म्हटलं आहे, संख्या म्हणली आहे ना. आधी एक संख्या असतील अशी एकूण, नंतर एक संख्या विचारली आहे. हे संख्या नाही आहे, हे अक्षर आहे. हा चिन्ह आहे, हा चिन्हाच्या अगोदरही संख्या नंतरही संख्या. हा एक चिन्ह आहे, चिन्हाच्या अगोदर एक संख्या आणि नंतर एक संख्या. किती पेअर बसत आहे, 1 2 3. इथं पहा बरोबर 3 नंबरवर 3 पेअर दिले आहे. चेक करून घ्या एकदा. चिन्ह आधी एक संख्या नंतर एक संख्या, हा एक पेअर आहे. हा एक चिन्ह आधी एक संख्या नंतर एक संख्या, हे एक पेअर. हा एक चिन्ह आधी एक संख्या नंतर एक संख्या. बरोबर आहे. किती नंबरचं ऑप्शन आलं, 3. नंतर खालील शब्दांची हा IBPS पॅटर्न आहे. हा सगळ्यात जास्त IBPSला आवडणारा पॅटर्न आहे. याच्यासाठी ABCD आली पाहिजे. डिक्शनरी पाहिजे असेल, डिक्शनरीत कसं शोधतो आपण, एखादा शब्द असला, एखाद्या शब्दाचं जर स्पेलिंग असेल अल्फाबेट ALPHABET, मग पहिले ए वाली सिरीज येते, मग ए नंतर बी वाली, मग बी पासून मग आपण जातो L पर्यंत पाहत, मग L झाल्यानंतर L नंतर पुन्हा ए येते, मग आपण AL नंतर P मध्ये पाहतो. तशासारखं आहे. आता पहा, यस इथंही आहे, यस इथंही आहे, यस इथंही आहे, म्हणजे याच्यात काही बदल होणार नाही आहे. आता इथंही क्यू आहे, इथं पी आहे, इथं क्यू आहे, इथं क्यू आहे, इथं पी आहे. आता एवढं लक्षात आहे का, पहिले पी येईल म्हणजे 5 किंवा 2 पैकी पहिले ऑप्शन येईल. ठीक आहे. आता पहिल्या 2 अक्षरात तर काही लॉजिक लागून नाही. आता तिसरा अक्षर पाहू. आता याच्यात आर आहे, हे तर कटलेस आहे, म्हणजे याचा काही विचार सध्या तरी केला नाही आपण, कारण की इथं क्यू आहे, इथं क्यू आहे, इथं क्यू आहे, इथं पी आहे आणि इथंही पी आहे. त्याच्यामुळं ह्या 2 पैकी कोणतरी पहिली येईल. मग याच्यापासून सुरुवात करू. पी नंतरचा पहा, आर पहिली येईन, क्यू पहिली येईन, आर पहिले येणार आहे, त्याच्यामुळं पहिले आर आला. आर नंतर 5 नंबरचा ऑप्शन पहिले येईन, आर नंतर यू येत आहे, 5 नंतर 2 नंबरचा ऑप्शन. एकच ऑप्शन आहे, 5 2 4 3 1, हे पहिलं ऑप्शन आहे. दिसलं, हे डायरेक्ट उत्तर करायचं, तेवढं पूर्ण नाही सॉल्व करायचं. पहिले स्प्रिंकल येईल, SP, त्याच्यानंतर
पी संपलं का मग हे क्यूमध्ये जातील. क्यू नंतर काय हां पहा आय इथं यू आहे, इथं यू आहे, इथं ई आहे. मग 4 नंबरचा ऑप्शन आहे. क्यू नंतर पहिले ई येईल ना, ई येईल त्याच्यामुळे इथं 4 नंबरचा ऑप्शन येईल. त्याच्यानंतर ई नंतर आय येते, आय न हे 3 नंबरचा ऑप्शन. मग काय राहिला आय नंतर इथंही आय आहे पण इथं काय आर आहे, इथंही आर आहे पण इथं यम आहे. नंतर यम नंतर काय येते यम एन ओ पी क्यू आर हे इथं हा शेवटी येईल. ते हे असं येईल 5 2 4 3 1. समजलं. पुढं दिलेल्या मालिकेतील पुढील पदावली शोधा. लॉजिक बेस्ड प्रश्न आहे. तुम्ही कमेंट करून सांगा याचं उत्तर काय येईल. पहा जी एच आय स्किप केला आहे. ठीक आहे. जे आय एक अक्षर स्किप केला, इथे एक अक्षर वाढवला जे के यल. आता इथं काय स्किप आहे यम एन स्किप केला आहे, 2 अक्षर स्किप केले आहे म्हणजे ओ पी क्यू आर घेतलं 4 अक्षर. 2 अक्षर इथं आय स्किप केला, इथं यम एन केला आणि इथं आर आहे तर मग इथं 3 अक्षर स्किप करतील एस टी यू आणि 5 अक्षर कोणती घेतील व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड म्हणजे 1 3 आणि 5 येईन तिथं. असं ऑप्शन पहा. यू येणार नाही, यू स्किप केला कारण की इथं 1 अक्षर स्किप केला, इथे 2 अक्षर स्किप केले तर याच्यानंतर 3 अक्षर स्किप करणार आहे म्हणजे एस टी यू हे 3 अक्षर स्किप केले. 3 अक्षर स्किप केल्यावर 1 2 3 4 5 अक्षर शब्द पहा कुठं आहे हा 4 नंबरला आहे व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे. पुढे जर खाली दिलेल्या शब्दांमधील सर्व स्वर इंग्रजी वर्णमालेतील पुढील अक्षरांनी बदलले. हां थोडा लेंदी प्रश्न आहे हा. जर खाली दिलेल्या शब्दामधील सर्व स्वर इंग्रजी वर्णमालेतील पुढील अक्षरांनी बदलले असतील आणि सर्व व्यंजन इंग्रजी वर्णमालेतील आधीच्या अक्षरांनी. काय म्हणता हे स्वर इंग्रजीच्या पुढील अक्षरांनी म्हणजे स्वर जर असेल म्हणजे ए असेल तर तो बी होईल, स्वर असेल तर पुढं जाईल आणि सर्व व्यंजन इंग्रजी वर्णमालेतील आधीच्या अक्षरांनी बदलले. व्यंजन असेल तर त्याचं अक्षर मागं घ्यायचं इकडे येईल. बदलले असतील आणि सर्व शब्दकोशाच्या मांडणीनुसार लिहिले गेले असतील तर खालीलपैकी कोणता शब्द मध्यभागी म्हणजे पहिली स्टेप काय असेल आता याच्यात पहा. पहिली स्टेप काय असेल स्वर असेल तर पुढं जाईल, व्यंजन असेल तर मागे येईल. सी स्वर आहे का नाही आहे तर मग याचा काय होईल सीचं इथं होईल बी. ओ स्वर आहे, ओच्या नंतर काय येते ओच्या नंतर पी येते. बरोबर आहे का. ओच्या नंतर पी येते मग इथे झालं पी. स्वर असेल तर पुढं जाईल, व्यंजन असेल तर मागे येईल. डब्ल्यू काय डब्ल्यू व्यंजन आहे म्हणजे मागे येईल. डब्ल्यूच्या अगोदर एक्स येते का व्ही डब्ल्यू येते. डब्ल्यूच्या अगोदर व्ही येते ना. झालं. आता ए आहे, ए स्वर आहे, स्वरच्या पुढं गेलं तर स्वरच्या पुढं गेलं तर काय येईल बी. हा यन आहे, यन काय व्यंजन आहे, व्यंजनच्या मागं यायचं आहे म्हणजे यम येईन. आणि आता इथं काय टी, टी बी व्यंजन आहे म्हणजे त्याच्या पहिलेच अक्षर यस येईल. बरोबर आहे. थांबा मी इथं लिहितो लहान याच्यात. इथं काय येईल एचं बी, अरे वा बी येईन मग याचं यम आणि याचं यस येईल. बरोबर आहे. बरोबर आहे का. हां आता बस उरला. बसच्या पुढं काय बी हा व्यंजन आहे याच्या अगोदर काय येईन ए येईन. ए येईन ना सॉरी स्वरच्या पुढं जायचं आहे ना. स्वरच्या पुढं व्यंजनच्या मागं तर बी व्यंजन आहे ना तर बीच्या अगोदरचा अक्षर. आता यू काय आहे यू व्यंजन आहे त्याच्या सॉरी यू स्वर आहे त्याच्या पुढं जायचं आहे. यू नंतर काय येईल टी येईल. यस आहे, यस हा काय व्यंजन आहे त्याच्या अगोदर आर येईल म्हणजे ए टी आर झालं हे. आता उरलं कॅट. सी काय व्यंजन आहे त्याच्या अगोदरचं व्यंजन हो त्याच्या अगोदरचं व्यंजन येईल बी. ए स्वर आहे त्याच्या पुढं जावं लागल बी. टी व्यंजन आहे त्याच्या मागं, टीच्या मागं काय यस. आता यम, यम काय आहे यम आहे व्यंजन, यम व्यंजन असल्यावर मागं यल येईन. ए काय स्वर, स्वरच्या पुढे बी. टीच्या मागं स्वर आहे ना यस येईल इथं. तर आपण ना पहिली स्टेप केली. काय केली पहिली स्टेप जे स्वर आहे इंग्रजीतील त्यांना पुढं घेतलं आणि जर व्यंजन असेल
ते एक शब्द मागे घेतला. आता त्याच्यानंतर काय म्हणते पहा. शब्दकोशाच्या मांडणीनुसार दिलेले, एक मिनिट वर घेतो थोडे, दिसतंय नाही, ठीक आहे. आता हे केली आपण ना मांडणी, पहिली स्टेप. आता काय बदलली असतील आणि सर्व शब्द शब्दकोशाच्या मांडणीनुसार, शब्दकोश म्हणजे इंग्रजी वर्णमालेनुसार मांडणी लिहिले गेले असतील तर खालीलपैकी कोणता शब्द मध्यभागी येईल. मग आता पहिले कोणता शब्द येईल इथं, ATR येईल. या शब्दाची अरेंजमेंट करायची आहे ना. मग पहिले काय येईल, ATR. हा आला 1 नंबरवर. मग 2 नंबरवर कोणता येईल, ए नंतर हे, इथेही बी आहे, इथेही बी आहे, इथेही आहे. इथं हा येईल BBS 2 नंबरवर, BBS म्हणजे हाही कटला, हाही कटला. आता 3 नंबरवर इथंही बी आहे, इथंही बी आहे. पहिले P येईन का यम येईन, पहिले यम येईन म्हणजे हा येईन 3 नंबर, BMS, ठीक आहे. हा कटला. त्यानंतर येईन BPV 4 नंबर, BPV. आता एकच उरला LBS 5, LBS. झाले. आपण ना शब्दकोशानुसार त्याची मांडणी केली. तर खालीलपैकी कोणता शब्द मध्यभागी येईल. मध्यभागी म्हणल्यावर वरतून 2 सोडून द्या, खालतून 2 सोडून द्या. हा शब्द आहे मधात, पण तिथं दिलं नाही आहे. तर BMS कसाचा शब्द आहे, BMS हा अँट आहे. अँटचा आपण BMS केलं होतं. तर उत्तर काय येईल याचं, 2 नंबर. किचकट होता थोडासा. किचकट म्हणजे एक अक्षर स्वर असेल तर पुढं व्यंजन असेल तर मागं जातो, त्याच्यामुळं. आणि त्यानंतर हे अरेंज करायचे होते. पण लक्षात ठेव जा, BMS कशासाठी केला होता, म्हणून ज्या क्रमाने हे शब्द लिहिले आहेत त्याच क्रमाने याची मांडणी करायची, ठीक आहे. पुढे दिलेले अक्षर, संख्या, चिन्हे मालिका पहा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. जर सर्व संख्या मालिकेतून वगळल्या गेल्या, जर सर्व संख्या मालिकेतून वगळल्या म्हणजे संख्या काढून टाकल्या असतील आणि प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णमाला या क्रमाने त्यानंतरच्या अक्षरात बदलले असेल, म्हणजे समजत आहे, संख्या काढून टाकायच्या, जे अक्षरं त्या याच्यात दिली आहे ते इंग्रजी वर्णमालेच्या पुढं, म्हणजे A असेल तर B, C असेल तर D असं करायचं. बदलले असेल तर नवीन मालिकेतील खालीलपैकी डावीकडून 7वा क्रमांक कोणाचा. ठीक आहे. सॉल्व करू आपण याले. पहिले अक्षर काढून टाकू आपण, सोबतच दोन्ही गोष्टी करू. चिन्हाबद्दल काही दिलं नाही म्हणजे चिन्ह तसंच राहणार आहे. अक्षर कोणते कोणते कटल, S कटल, 6 कटल, 9 कट होईल, 8 कट होईल, 7 कट होईल. एक मिनिट रेड पेन न घेतोय थांबा. अक्षर संख्या कट करू आपण. 6 कटला, 9, 8, 7, 2, 4 एवढे कटले. आता पहा यम नंतर काय येईल, आता त्याच्या पुढची प्रोसिजर. संख्या कापल्या आपण, इंग्रजी वर्णमालेच्या पुढचा अक्षर यम नंतर काय येईल, यन. चिन्ह तसाच राहील पर्सेंटचा. 6 कटला आहे, डॉलर तसाच राहील. यल नंतर काय येते, यम येते. स्टार वापस जसाच्या तसा, हॅश तसाच. डी नंतर काय येते, ई येते. डी झाला. ई नंतर प्लस तसाच. आर नंतर यस येते. @ तसाच येईल. हा चिन्ह वापस तसाच. टी नंतर यू येते, बरोबर आहे. PQRSTU 7 कटलास आहे. अँडचं चिन्ह वापस तसंच. क्यू नंतर आर येते, QR झालं. वापस अँडचं चिन्ह असाच, सॉरी हे यच्या नंतर आय नंतर एक्सक्लामेशन. आता काय म्हणते, डावीकडून 7वा क्रमांक, डावी बाजू ही पहा. आता मोजा, 1 2 3 4 5 6 7 ई आले पाहिजे. हा बघ, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. काऊन बरोबर आहे. तर 7वा क्रमांक कशाचा येत आहे, ईचा. तर हा आहे 7वा क्रमांक, ई. बरोबर आहे. फक्त काय नाही, अक्षर कट करायचे एवढंच आहे का, त्याच्यात
डायरेक्ट तुम्ही आता डिस्प्लेवर करू शकणार नाही कम्प्युटरवर, मी इथं डायरेक्ट करू शकतो. त्यासाठी तुम्हाला हे पहिले लिहायला लागेल, त्यातून अक्षरं कट करायला लागेल. त्या डायरेक्ट याच्यावरच लिहायचं, यम नंतर यन हे तसंच ठेवायचं, यल नंतर जे यल नंतर यम, डायरेक्ट एकाच ह्याच्यात हे 2-3 स्टेप नाही करत बसायच्या. पुढे खाली दिलेल्या संख्या मालिकेच्या आधारे खालील प्रश्नाचे उत्तर द्या. या ठिकाणी 2 किती आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. जर तुम्हाला 2 ओळखता येत नसेल तर 1 आणि 2 हे 2 बोटं असे मोजायचे. आता पहा 2 किती ठिकाणी आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहे, बरोबर आहे. हा 1 झाला, 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही डायरेक्ट तुमच्या स्क्रीनवर मोजू शकता. किती नंबरचा ऑप्शन आहे? 4 नंबरचा ऑप्शन आहे, 10. बरोबर आहे. आगे बढो. नंतर खाली दिलेल्या संख्यांच्या मालिकेवर आधारित पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. यात असे किती सम अंक आहेत जे सम अंकाच्या लगेचच आधी येतात? म्हणजे दोन्ही सम अंक पाहिजे, दोन्ही सम अंक पाहिजे आपल्याला. पहा आता याच्यात 42 आहे 1, 42 आहे 1, 62 आहे 1, त्यानंतर हे इथं 84 आहे. हे इथं कुठे गेलं? 62 झालं. हे 84 आहे इथं 1, हा पुन्हा 62 आहे, पुन्हा 86 आहे, 24 आहे. बरोबर आहे. किती झाले पेअर? 1 2 3 4 5 6 पेअर झाले. एक सुटली कोणती तरी. यात असे किती सम अंक आहेत जे सम अंकाच्या लगेचच येतात? 4 नंतर 2 1, 6 नंतर 2, हे सुटली भाऊ 2 नंतर 8. बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7, 7 नंबरचा ऑप्शन. पुढं नंतर खाली दिलेल्या संख्या वर घेतो स्लाईड, म्हणजे खाली सोडासाठी जागा असते. खाली दिलेल्या संख्या मालिकेच्या आधारित पुढील प्रश्नांची उत्तर द्या. यात किती समसंख्या आहे म्हणते? एकदम सोपा प्रश्न आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. पहिलाच नंबरचा ऑप्शन आहे. समसंख्या म्हणजे माहिती आहे ना कोणत्या? 2 4 6 8 10 12 14 16 18 20 ह्या झाल्या समसंख्या. नंतर खालील दिलेल्या अक्षरे आणि चिन्हांच्या मालिकेच्या आधारे चिन्ह द्या. या मालिकेचा दुसरा अर्धा भाग उलट केल्यास डाव्या टोकाकडून 19व्या स्थानी. आता इथे डावा उजवा टोक दिला नाही आहे, तर डावा टोक कोणता झाला? हा डावा टोक झाला, हा झाला उजवा टोक. काय विचारलं आहे त्यानं? या मालिकेचा दुसरा अर्धा भाग, म्हणजे सुरुवात तिकडून झाली, इकडून लिहित आणलं ना, तर दुसरा अर्धा भाग कोणता झाला? हा. तर आता अर्धा करू आपण याला. पहिले अक्षरं मोजून घ्या किती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 20 21 22 23 24 25 26 आणि 4 30. 30 अक्षर आहे. आता भाग अर्धा केला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 इथपर्यंत. इथं मारतो लाईन, मारली लाईन, झाला अर्धा. ठीक आहे. आता पहा, आता पुष्कळशी जण याच्यात का करण, पहिले कागदावर लिहीन, कागदावर लिहिल्यावर त्याला उलटं करण. बरोबर आहे. म्हणजे हा भाग असाच ठेवन, या भागाला पलटवून देईन, असं घुमन. तेवढं करण्यापेक्षा त्यांना काय विचारलं आहे? डाव्या टोकापासून या टोकापासून कितवा म्हणते? 19वा. न्या मोजत 1 2 3 4 5, काही मोजायची गरज नाही. इथं 15वा आहे ना, हां, हा असा पलटणार आहे. बरोबर आहे. मग इथून मोजा जी पासून 16 17 18 19 आर येते. हां, आर 4 नंबर आहे. काही गरज नाही लिहायची. पुष्कळशी जण लिहिते. आता एवढं लिहिलं असतं, मग त्याचा अर्धा केला असता, मग वापस ते लिहिलं असतं, याला पलटवलं असतं, डायरेक्ट सॉल्व होते. फक्त कम्प्युटरवर लाईन मारू नका त्या याच्या IBPSच्या वगैरे. आता ते तुमच्यावर चिटिंगचा दावा करतील. पुढं एक पद गहाड केली असलेली मालिका
काय म्हणत आहे एक मिनिट थांबा. एक पद गहाड असलेली एक मालिका देण्यात आली आहे. दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा आणि मालिका पूर्ण करा. सांगा, लावा लॉजिक. पुष्कळ सोपी आहे. पहा QRST, इथं मे बी इथं P यायला पाहिजे, मग STUV. यसच्या आधी काय येईन? R. PR आले. ग्रीन कलर दिसतंय का रे? P आणि R. हे बघा, P आणि R. बेसिक आहे. आपण ना पहिले कठीण घेतले, पहिले हे गणित घ्यायला पाहिजे होते. आहे पुढं V आहे. खाली दिलेल्या अक्षर मालिकेतून संख्या आणि चिन्हांच्या मालिकेच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. डाव्या टोकापासून दुसरे चिन्ह आणि उजव्या टोकापासून 9वी संख्या यांच्या दरम्यान किती अक्षर आहे म्हणते. डाव्या टोकापासून दुसरे चिन्ह, डाव्या टोकापासून दुसरे चिन्ह, हे झाली डावी बाजू. हे का झाली? हे झाली डावी बाजू. आणि हे का झाली? उजवी बाजू. ठीक आहे. डाव्या टोकापासून दुसरे चिन्ह, पहिला चिन्ह दुसरा चिन्ह म्हणजे याच्यापासून ते उजव्या टोकापासून 9वी संख्या. आता उजव्या टोकापासून 9वी संख्या मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9, हे 6. या दोघांच्या दरम्यान म्हणजे डावीकडून दुसरा चिन्ह आणि उजवीकडून 9वी संख्या याच्या दरम्यान किती अक्षरे आहे. अक्षरे विचारली आहे बरं, अंक आणि चिन्ह नाही विचारले. अक्षरं पहा. 1 2 3 4 5 6. पहा ना, ABHJKL 6 अक्षर आहे. 3 नंबरचं उत्तर. 6 नंबरच्यात दिलं आहे ना. पुढं खाली दिलेल्या 5 शब्दांच्या आधारित खालील प्रश्न आहे. जर दिलेले अक्षर डावीकडून उजवीकडे इंग्रजी शब्दकोशानुसार मांडले असतील तर डाव्या बाजूने दुसऱ्या स्थानावर कोणता शब्द असेल? इंग्रजी शब्द डावीकडून मांडत नाही. 6 यस येईन का पहिले? नाही. F येईन का? नाही. पहिले काय येईन? कॅट. इथंच लिहितो, डबल सॉल्व करायची गरज नाही. 1 मिनिट, जास्त जाड झालं रे. पहिले काय येईल? कॅट येईन. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? कॅट येईन ना पहिले येईन कॅट. ठीक आहे. त्यानंतर C नंतर काय येईन? डॉग. 2 नंतर D नंतर F येते. बरोबर आहे? 3. चौथा येईन रॅट. 5वा येईन 6. तर काय म्हणते, तर डाव्या बाजूने मांडले असतील तर डाव्या बाजूने दुसऱ्या स्थानावर आता ते मांडा लागेल ना. म्हणजे पहिले कॅट येईन. आता इथं पहिले काय येईल? इथं काय येईन? पहिले कॅट, डॉग, फिक्स. फिक्स आहे ना तिसरा, फिक्स येईल. चौथा आहे रॅट, मग आहे 6. रॅट नंतर 1 2 3 4. तर काय म्हणता येतो? डाव्या बाजूने दुसऱ्या स्थानकावर डॉन आहे का? सॉरी. हे डाव्या बाजूकडून दुसरा, तर डाव्या बाजूकडून दुसरा कोण आहे? डॉन आहे. नंतर एक पद पुन्हा तेच आलं. एक पद गहाड असलेली एक मालिका येथे दिली आहे. दिलेल्या खालील मालिकेपैकी योग्य पर्याय निवडा जो मालिका पूर्ण करेल. सांगा. पहा आता, NPRT. एक पद गाडलं आहे. MN, O कापून P केला, Q कापून R. तर M कापलं तर यमच्या अगोदर काय येईल? य लिहिलं इथं. O नंतर P काढला, O नंतर P काढून Q, मग इथं R काढला. ओच्या अगोदर काय? K नंतर L, M N, तर मग इथं यम येईन ना.
इथं यन कापून ओ केला ना, तर मग यल यम यायला पाहिजे इथं. त्यासाठी इंग्रजीतले नंबर 5 असले पाहिजे. 1 वर काय आहे, 2 वर काय आहे. ठीक आहे. नेक्स्ट, एक पद गहाड असलेली मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायात अचूक पर्याय निवडा आणि मालिका पूर्ण करा. थोडीशी किचकट आहे, थोडंसं डोकं लावा आणि सांगा. काय येईल उत्तर पहा. 32 मध्ये 6 ॲड केले 38, 38 मध्ये 6 ॲड केले 44, 44 मध्ये 6 ॲड केले 50, 50 मध्ये 6 ॲड केले 56. आता नंतर यन नंतर ओ पी सोडलाय, क्यू पकडलाय, क्यू नंतर आर एस सोडलाय, टी पकडलाय. ठीक आहे. टी नंतर यू व्ही सोडलाय, डब्ल्यू पकडलाय. मग इथं काय येईल, एक्स वाय सोडून द्याल, झेड येईल. ऑप्शनमध्ये झेड 56 आहे का पहा पहिले. हां, आता झेड 56 मध्ये 2 आहे म्हणजे हे तर कटले. आता यम नंतर जे, -2 आहे, -2 आहे का -3 आहे, 3 आहे ना. जे 2 आहे ना रे, 2 मागं चालले ना. जे जी नंतर एच आय सोडलं, एच आय सोडून जे वर गेलं, जे यल यम सॉरी जे के यल सोडून यम वर आहे, जा मागं मागं 2. मग जीच्या याच्या मागं गेलं डी, डी पासून मागं गेलं काय होईल, डीच्या 2 अक्षर मागं ए आले पाहिजे इथं. मग आहे का झेड 56. पुन्हा दोन्ही ऑप्शन सारखेच आहे. मग आता ई, मग हे 4 पुढं गेलं पहा. यल नंतर यम एन ओ पी, मग क्यू घेतलं इथं. मग क्यू नंतर आर एस टी सोडून आर एस टी यू सोडून व्ही घेतलं. व्ही नंतर डब्ल्यू एक्स वाय झेड. आणि झेड इथं संपत आहे. आपण असं लिहिलं होतं ए पासून, इथं लिहिलं होतं ना ए पासून यम पर्यंत, आणि इथं यन पासून झेड पर्यंत आहे. आता झेड संपलं इथं, मग याने इथं ए पकडला. मग पुन्हा इथं 3 पुढे जावं लागेल आपल्याला. व्ही पासून किती गेला तो ए पर्यंत, म्हणजे व्ही नंतर डब्ल्यू एक्स वाय झेड 4 मागे गेला, ए लिहिला. आता ए पासून पुढे जा, बी सी डी ई एफ पकडा लागेल इथं. म्हणून हे एबीसीडी त्या तशीच लिहायला सांगितली होती, कारण की लवकर समजते, नाही तुम्ही कन्फ्यूज झाले असते. तर काय येईल ऑप्शन, झेड ए एफ 56. कुठं आहे, हे 3 नंबरचं ऑप्शन आहे सगळे सारखेच, झेड ए ई झेड ए एफ, फक्त हे 2 याच्यात 56 होतं, 2 याच्यात 58 होतं. पुढं नंतर दिलेल्या शब्दांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली प्रश्नाची उत्तरं द्या. शब्द दिले आहे. प्रथम सर्व अक्षरे इंग्रजी वर्णानुक्रमानुसार पुढील अक्षरांनी बदलली आणि नंतर याप्रमाणे बनलेल्या प्रत्येक अक्षरांची इंग्रजी वर्णानुक्रमानुसार डावीकडून उजवीकडे मांडणी केली, म्हणजे इकडून इकडे. तर सर्वात डावीकडील शब्दाच्या डाव्या टोकाकडून तिसरे अक्षर आणि सर्वात उजवीकडील शब्दांच्या डाव्या टोकाकडून दुसरे अक्षर यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णानुक्रमानुसार किती अक्षर आहे. खतरनाक प्रश्न आहे भाऊ एकदम. आता सोडवू आपण याला हळूहळू. पहा, स्लाईड थोडीशी वर घेतो, जागा होणार नाही आहे. दिसताय ना पवन, इकडे घेऊ तिकडे सोडवू. बरं, ते जाऊ दे ना. हे ग्रो दिसतंय का सांग फक्त. प्रश्न वाचण्यातच गेलाय ना. सगळ्यात पहिले प्रत्येक शब्द पुढं घ्यायचा आहे. ठीक आहे. जी नंतर काय येते, यच येते, बरोबर आहे. पहिली स्टेप इथून सोडवतो. पहिली स्टेप येते यच, सॉरी पहिले अक्षर बदलून यच. आर नंतर यस, ओ नंतर पी, डब्ल्यू नंतर एक्स. ठीक आहे. आता टी, टी नंतर यू, यू नंतर व्ही, आर नंतर यस, के नंतर यल, बरोबर आहे. एफ नंतर जी, आय नंतर जे, एन नंतर ओ, जी नंतर एच. ठीक आहे. यल नंतर
यम, ओ नंतर पी, बी नंतर सी आणि डी नंतर ई. हे झाली पहिली स्टेप. प्रत्येक शब्दांच्या अक्षरातील वर्णक्रमानुसार डावीकडून उजवीकडे मांडणी केली म्हणते. ठीक आहे. तर आता हे जे शब्द आहे ह्या शब्दांना डावीकडून उजवीकडे अल्फाबेटनुसार मांडायचं आहे. डावीकडून उजवीकडे. तर डावीकडून उजवीकडे मांडत गेलं तर पहिले काय येईल याच्यापैकी? पहिले येईल यच. स्टेप दुसरी, थांबा दुसऱ्या पेननं घेतो. आता स्टेप दुसरी पाहू. आता याची मांडणी करू. रेड पेन दिसत आहे का रे? का येलो करू? हां, आता पहा. आता दुसरी स्टेप. आता हे अल्फाबेटिकल लावायचे इंग्लिशच्या डावीकडून उजवीकडे. दुसऱ्या स्टेपमध्ये काय येईल? आता याने हे करू. यच पहिलेच येईल अल्फाबेटनुसार. यच नंतर काय येईल? पी येईल, मग यस यक्स येईल. बरोबर आहे. आता इथं बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं पहिले यल येईल, यल नंतर यस येईल, यू येईल, व्ही येईल. इथं जी येईल, यच येईल, जे ओ येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर यम पी सी ई. इथं काय येईल? सी येईल, त्यानंतर ई येईल, यम येईल आणि पी येईल. इथपर्यंत बरोबर आहे. आता काय म्हणते? मांडणी केली अल्फाबेटनुसार. तर सर्वात डावीकडील शब्दाच्या डावा टोकापासून याच्यानुसार, आता याच्यानुसार त्याला लागेल. याच्याशी आपल्याला काही काम नाही. हे पहिली स्टेप होती, हे दुसरी स्टेप. आता काय म्हणते? सर्वात डावीकडील शब्दाच्या डावा, हा डावीकडील शब्द आहे, त्याच्या डावा शब्द म्हणजे कोणता झाला? डावीकडील शब्दाचा डावा शब्द म्हणजे यस झालं. बरोबर आहे. डावीकडील शब्दाच्या डाव्या टोकाकडून तिसरा शब्द, ह्या डाव्या टोकाकडून तिसरा शब्द कोणता आहे? यस अक्षर. आणि सर्वात उजवीकडील शब्दाच्या डाव्या टोकाकडून दुसरा, म्हणजे सर्वात उजवीकडील शब्दाच्या डाव्या टोकाकडून, म्हणजे हा शब्द झाला ना उजवीकडील टोकाचा पहिला, त्याचा डावा टोक, त्याचा डावा टोक म्हणजे इकडची बाजू, त्याचा दुसरा शब्द म्हणजे कोणता? ई. यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णमालेनुसार विचारलं आहे. काय विचारलं आहे? इंग्रजी वर्ण. आता तुम्ही इथं मोजाल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 10 ऑप्शन आहे. 10 ऑप्शन आहे म्हणलं. आता इंग्रजी वर्णमालेनुसार विचारलं आहे म्हणजे जे आपली इंग्रजी वर्णमाला त्यानुसार. ई पासून यस पर्यंत. ई नंतर काय येते? एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर. यस पर्यंत आर म्हणजे किती झाले? 13 झाले. उत्तर किती आले पाहिजे? अरे ई पासून तर यस पर्यंत मधात 13 अक्षर आहे ना. यस 14वा अक्षर झाला, त्याच्या मधात विचारला आहे, त्याच्यानुसार किती अक्षरे असतील? तर ऑप्शन किती आहे? 13. तुम्ही एवढं सगळं सोडवलं, 3 स्टेपमध्ये उत्तर मांडलं, पण विषय कुठं होत होता? इंग्रजी वर्ण. तुम्ही तर 10 मोजत होते ना. 10 आहे ना ऑप्शनमध्ये. हे कावे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 इथे दिसत आहे ना. ई पासून जर यस पर्यंत गेले, ABC D ई नंतर एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर. यस 14वा आहे, तर मग 13 यायला पाहिजे ना. तर उत्तर किती येईल? 13. ठीक आहे. तर इथं TCS पॅटर्ननुसारचे प्रश्न संपले. उद्या सेम लेक्चर कंटिन्यू करू IBPS पॅटर्ननुसार. तुम्ही कमेंट करा तुम्हाला फक्त रिजनिंगची सिरीज कंटिन्यू पाहिजे की एक चॅप्टर रिजनिंग, एक चॅप्टर मॅथ. जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की लेक्चर कंटिन्यू घ्यायचे आहे की कसे घ्यायचे आहे. धन्यवाद.